अक्कल आहे का तुला? अरे घरच्यांचा तरी विचार केलाय का? स्वतःच्या आई बाबाचा तरी विचार केलाय का तू? असं का तोंड पाडून बसली या? तुझं तोंड पाडून काय उपयोग आहे? दे सोडून त्याला, बाद झाला. ज्याच्यासाठी गावात परत आलते त्याला कसं सोडून देऊ? अरे पण 1-2 दिवस झालं तू अजून दिसलंच नाही ग. हार्याला फोन केलता मी, येतो म्हणला हार्या थोड्या वेळाने. कुठे आहे सुरजा? कुठे म्हणजे 2 दिवस झाले त्याला शोधतोय, तुला माहित नाही वय? अरे म्हणून तर तुला फोन केलता ना. तू मित्र येणार आहे, तुला लक्ष नाही का ठेवतायत? काल काय झालं माहिती का? जीव द्यायला चाललेलं ते. काय जीव द्यायला? मग चल आता शोधायला. ए सुरज्या, अरे दलिंगारा तुला कळत नाही वय? जीव द्यायला चाललेला वय इथं. अरे माझा तरी विचार करायचा ना. अरे तुझा काय शिकवलंय मला? काय माझ्यासोबत कोण नव्हता तेव्हा तू होता, तुला कळत नाही वय? अरे थांब, मारू नको. ए तू काय रे? ए खूप ऐकून घेतला तुझं कालपासनं. आम्हाला येड नाही लागला अख्ख्या गावभर तुला शोधत फिरायला. रोज उठायचं सकाळी, ती बाटली तोंडाला उभं तरी राहता येते का बघ जरा स्वतःकडं. आणि ना मी आमच्यासाठी नाही सांगत, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय, कळलं ना? नका सांगू. नका सांगू म्हणजे मग पी आणि पाड कुठं पण तसाच. कसं झालंय माहिती का हऱ्या? ज्याची काळजी करायला जावं ना प्रेमाने, त्याला किंमत राहिलेली नाहीये. उभं तरी राहता येते का बघ त्याला, घरी सोड त्याला. चल तुला दाखवतो. अरे बोल ना राव तू. अरे काय बोलायचे सुरज्या? अरे एवढे दिवस झाले मीच बोलतोय आणि तू काय करायला गेला? आयुष्य संपवाय गेला. अरे मित्र नाही तर मोठा भाव मानलाय रे तुला. अरे काल पण तुझ्यासाठी मी आहे, आज पण आहे आणि उद्या पण मीच उभा राहणार आहे तुझ्यासोबत. परत असला डोक्यात विचार पण आणायचा नाही आणि जीव द्यायला चाललाय कधी. अरे आयुष्य मानलेलं का त्या पोरीला मी? त्यावेळेस आपल्या पोरांबरच का असं होतं? खऱ्या प्रेमाची किंमत आपणच का मोजायची? आईला त्या पुरीवर जीवापाड प्रेम करा. प्रेम करा ते करा, तिच्या स्वप्नांसाठी शिक्षण घ्या, नंतर कामाला लागा, राब राब कष्ट करा, लग्न करा. परत घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या. आपल्या स्वप्नांचं काय? आपण काय करायचं अरे? आणि आपल्यासारख्या पोरांनीच काय सहन करायचं? अरे श्रीमंताच्या घरात मुलगी दिली माहिती का सुखी राहते असं नाही रे. मान्य आपण गरीबी म्हणला का 2 सुखाचं घास आपण पण तिला खायला घालू शकतो. अरे मस्त तुम्ही मानताय, गावातली मानतेच की मी पिऊन पडतोय कुठेतरी. अरे मलाच लाज वाटते अरे माझ्या घरच्यां पुढे असं जायला. मला बी येऊन विचारायला कुणीतरी की माझ्यासोबत का असं होतं या. नाही सहन होत अरे, आता नाही सहन होत.